नमस्कार, स्वागत आहे आपलं टेक अनिकेत मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर एक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे। तर जे काही विम्याचे पैसे आहेत तर ते विम्याचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। तर एकूण 13 जिल्ह्यांना हा विम्याचा लाभ मिळणार आहे। तर यापैकी ते 13 जिल्हे कोणते, तर आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत। तर शासनाचा जी.आर सुद्धा आलेला आहे, तर तो जी.आर सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत। तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल। तर या जे काही पीक विम्याचे पैसे खात्यात येणार आहेत तर ते 13 जिल्ह्यांना येणार आहेत। तर त्या 13 जिल्ह्यातील किती गावांना याचा लाभ मिळणार आहे तर ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहे। तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर हा शासन निर्णयाचा जी.आर आलेला आहे। तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता येते की प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2022 रब्बी 2022-23 मधील 80-110 मॉडेलनुसार राज्य शासनाने 110% पेक्षा जास्तच्या नुकसान भरपाईचे भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करावयाची देयची रक्कम 231.28 कोटी इतकी रक्कम वितरित करण्याबाबत तर महाराष्ट्र शासनाचा जी.आर असणार आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये पुढे जे काही जिल्हे या विम्यासाठी पात्र आहे ते जिल्हे आणि त्या जिल्ह्यातील जे काही गावं या विम्यासाठी पात्र आहे ते बघणार आहोत। तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं येते शासन निर्णय बघू शकता तुम्ही। भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी कृषी आयुक्तालयाची शिफारस विचार करता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2022 रब्बी 2022-23 मधील 80-110 मॉडेलनुसार 110% पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची देयची रक्कम 231.28 कोटी इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासन मान्यता देत आहे। तर अशा प्रकारे हा शासनाचा जी.आर आलेला आहे। तर याच्यामध्ये आपण जे काही जिल्हे आहेत तर याच्यामध्ये 13 जिल्ह्यांचा समावेश आहे। तर ते जिल्हे आपण पुढे बघणार आहोत। तर ते जिल्ह्यातील जे काही गाव पात्र आहेत ते गाव सुद्धा आपण पुढे बघणार आहोत। तर 13 जिल्हे येथे दाखवलेले आहेत। तर ते 13 जिल्हे कोणते असणार आहेत तर जालना, तर जालनामधील 144 गावांचा या विम्यामध्ये समावेश आहे। आणि बुलढाण्यामधील 98 गावांचा या विम्याचा त्या गावांना लाभ मिळणार आहे। आणि बीडमधील 64 असेल, यवतमाळमधील 161, नाशिक 91, नांदेड 114, परभणी 73, लातूर 120, वाशिम 112, अकोला 146, कोल्हापूर 73 आणि जळगाव 105 आणि छत्रपती संभाजीनगर 199। तर हे जे काही गावं दाखवले आहेत तर या गावांना या जी.आर विम्याचा लाभ मिळणार आहे। तर जी.आर मध्ये दाखवल्याप्रमाणे तर तुम्ही येथे बघू शकता। तर व्हिडिओ शेतकऱ्यांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही माहिती कळेल। आणि व्हिडिओ भरपूर जण बघताय पण चॅनल सबस्क्राईब करत नाही, तर चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि व्हिडिओला लाईक करत चला। तर या अगोदर खूप साऱ्या शासनांचे जे काही योजनेबद्दलचे जे काही व्हिडिओ आहे ते बनवलेले आहेत, तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते व्हिडिओ नक्की बघा। शासन निर्णयचे खूप जी.आर आलेले असतात पण ते जी.आर शेतकऱ्यांना माहीत नसतात, तर त्यावर मी खूप व्हिडिओ बनवलेले आहे, ते व्हिडिओ नक्की बघा आणि शेतकऱ्यांना शेअर करा। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।